नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत काही दमदार कॉर्पोरेट रिझल्ट, काही मिक्स आणि निगेटिव्ह सरप्राइसेस आणि बजेटमधून आलेला डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी मोठा धक्का. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया बजाज हाउसिंग फायनान्स कंपनीने क्वार्टरचे फायनान्शियल सर्व्हिसमध्ये 21% इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रोथ नोंदवला आहे. तसेच 665 कोटीचा नेट प्रॉफिटही जाहीर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने अंडर असेस मॅनेजमेंट म्हणजे एयुएम 23% ने वाढून 1,33,412 कोटीवर पोहोचला आहे. तसेच त्याचा ग्रॉस एन-पी-ए पाहिला तर 0.27% इतका आला आहे. तसेच नेट एन-पी-ए फक्त 0.11% आहे. तसेच याशिवाय आर-बी-आयचे माजी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अजय कुमार चौधरी यांची इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. हे कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी हा मोठा पॉझिटिव्ह संकेत आहे. आता वळूया हुंडाई मोटर्स इंडियाकडे. क्वार्टरचे फायनान्शियलमध्ये रेव्हेन्यू 8% वाढून 179.74 अब्ज इतका झाला आहे. तसं नेट प्रॉफिट 6.3% वाढून 12.34 अब्ज इतका आला आहे. पण खरी माहिती पाहिली तर हुंडाईने एक्सपोर्टमध्ये 21.1% इयर ऑन इयर ग्रोथ आणि भारताला हुंडाईचं ग्लोबल एक्सपोर्ट हब बनवण्याचे स्ट्रॅटेजी येथे दिसत आहे. तसे आणखी एक मोठा माइलस्टोन पाहिला तर क्रेटाने 2 लाखापेक्षा जास्त ॲन्युअल सेल्स क्रॉस केले आहेत. एस-यू-व्ही सेगमेंटमध्ये हुंडाईची लीडरशिप अजून मजबूत बनून टिकून राहिली आहे. पुढील बातमीकडे वळूया. यू-पी-एल. तर यू-पी-एलने रेव्हेन्यू 12% वाढून 12,269 कोटीवर पोहोचला आहे. पण प्रॉफिट 52% घसरून 400 कोटीवर आला आहे. तसेच मार्केटचा एस्टिमेट पाहिला तर मिस केलेला आहे. आता पुढील बातमी ई-व्ही स्पेसमधून एथर एनर्जीचा क्वार्टरचे फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर नेट लॉस 57% ने घटून 846 कोटी इतका आला आहे आणि तोच मागील वर्षी 1,970 कोटी इतका होता. तसेच रेव्हेन्यू 49.6% जंप करून 950 कोटीवर आला आहे. आता एक मोठी स्ट्रॅटेजिक डील झालेली कंपनी म्हणजे भारत फोर्जची सबसिडियरी जे-एस ऑटोकास्टमध्ये प्रेमजी इन्व्हेस्टने 300 कोटीची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 23% स्टेक प्रेमजी इन्व्हेस्टरकडे असणार. तसे फंड तसेच हे फंड वापरले जाणार आहे कॅपॅसिटी एक्सपान्शन, मीडियम कास्टिंग इन्व्हेस्टमेंट आणि ॲक्विजिशनसाठी. आणि लक्षात घ्या 2022 ॲक्विजिशन नंतर जे-एस ऑटोकास्टचा सी-ए-जी-आर रेव्हेन्यू 17% आणि एक्सपोर्ट 24% व प्रॉफिटेबिलिटी पाहिली तर 25% आले आहे. आता पुढील बातमी म्हणजे इंडस टॉवर. ही मोबाईल टॉवर उभारणारी कंपनी आहे. जितके जास्त टॉवर वापरतात तितकाच तिचा बिझनेस वाढतो. तसेच तिचा क्वार्टरचे फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू 81,463 मिलियन झाला आहे. याचाच अर्थ असा की कंपनीने मागच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 8% जास्त बिझनेस केला आहे. तसेच त्याचा नेट प्रॉफिट पाहिला तर 17,759 मिलियन राहिला आहे, जो मागच्या वर्षापेक्षा 55% ने कमी आहे. याचा अर्थ असा आहे की प्रॉफिट होतोय, पण एक्सपेन्सेस वाढत आहे. तसेच 9 महिन्याचा परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 2,43,921 मिलियन म्हणजेच ग्रोथ सुमारे 9% ची आहे. आता पुढील बातमी टाटा स्टीलने टी-एस-एच-पी मध्ये $625.75 मिलियनची गुंतवणूक केली आहे. हे खूप मोठी अमाउंट आहे. म्हणजे टाटा स्टीलने खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. आता पुढील शेवटची बातमी म्हणजे एक महत्त्वाची बातमी. युनियन बजेट 2026 आणि 27 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक निर्णय जाहीर केला आहे. याचा थेट परिणाम स्टॉक मार्केटवर होऊ शकतो. ऑप्शन्स प्रीमियम ट्रेडिंग वरील एस-टी-टी म्हणजेच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये 50% वाढ करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ऑप्शन प्रीमियमवर 0.10% एस-टी-टी होती. ती आता 0.15% करण्यात आली आहे. तर पाहिलं तर ही एक छोटीशी
वाटू शकते, पण ही हाय फ्रिक्वेन्सी आणि रिटेल हेवी ऑप्शन ट्रेडिंगसाठी एक मोठा कॉस्ट इम्पॅक्ट आहे. त्याचबरोबर सरकारने फ्युचर ट्रेडिंगवरही एस-टी-टी 0.05% करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर ह्याचा ट्रेडरवर काय इम्पॅक्ट होणार? तर ट्रेडिंग कॉस्ट वाढणार. ऑप्शन आणि फ्युचरमध्ये जास्त वेळा ट्रेड्स करणारा ट्रेडरला साठी हा सर्वात मोठा धक्का आहे. तसेच हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग कमी होण्याची शक्यता, स्कॅल्पिंग, इंट्राडे आणि शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी महाग होतील. तसेच रिटेल ट्रेडर कॉशन होतील. स्मॉल कॅपिटल असलेल्या ट्रेडरसाठी प्रॉफिटेबिलिटी कमी होऊ शकते. तसेच याचा इम्पॅक्ट ब्रोकर अँड कॅपिटल मार्केट स्टॉकवरही होईल. तसेच डेरिव्हेटिव्हवर अवलंबून असलेले डिस्काउंट ब्रोकर, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि एक्सचेंजेस. तसेच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेले कंपनी म्हणजे एंजल वन, अपस्टॉक, झिरोदा यासारख्या कंपन्यांवरही इम्पॅक्ट पडणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशा डेली मार्केट रिझल्ट ॲनालिसिस आणि बजेट इम्पॅक्ट ब्रेकडाउन आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.